महाराष्ट्र सरकारने राज्यामध्ये महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे आणि या लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनच्या आसपास येणार आहे। त्याच्यामुळे महिलांची हा फॉर्म भरण्यासाठीची लगबग सुरू आहे। परंतु हा फॉर्म भरत असताना काही त्रुटी निर्माण होत आहेत आणि त्या त्रुटी निर्माण झाल्यामुळे अनेक महिलांचे फॉर्म बाद होत आहेत। त्याच्यामुळे अनेक महिलांना फॉर्म भरल्याच्या नंतर तो रिजेक्ट काय होतोय या गोष्टीमुळे त्यांची चिंता वाढत आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाची एक बाब समजून घ्या की हा फॉर्म जो आहे तो कॉम्प्युटरवर भरला जातो। म्हणजे थोडक्यात समजून घ्या की ते एक ऑटोमॅटिक मशीन आहे। त्या मशीनमध्ये जो काही क्रायटेरिया ठेवलेला आहे, जो ठरवून दिलेला आहे, त्याच्यामध्ये जर तुमच्या फॉर्ममध्ये ती माहिती नसेल तर तो ऑटोमॅटिक रिजेक्ट होतो। तुमचा फॉर्म कोणीही त्रयस्थ माणूस रिजेक्ट करू शकत नाही। फॉर्ममध्ये त्रुटी राहिल्या तरच तो रिजेक्ट होतो। त्याच्यामुळे हा फॉर्म रिजेक्ट होतो म्हणजे बाद होतो। तर हा फॉर्म बाद होऊ नये म्हणून, आपला फॉर्म बाद होऊ नये म्हणून तुम्ही फॉर्म भरताना काय काय काळजी घेतली पाहिजे किंवा ज्यांचा फॉर्म बाद झालेला आहे त्यांनी काय दुरुस्त्या करायच्या आहेत हे आपण या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तुम्ही हा सविस्तर व्हिडिओ पहा, म्हणजे तुमची कोणती चूक झाली आहे ती पण समजणार आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे हे देखील समजणार आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तुमच्याकडून काय चुका होत आहेत फॉर्म भरताना हे सगळ्यात महत्त्वाचं ते लक्षात घ्या। ह्या चुका जर टाळल्या तर कोणत्याच महिलेचा फॉर्म बाद होणार नाही। आपण हा व्हिडिओ पहिल्यांदाच ज्या त्रुटी जे कॉम्प्युटर मधून दाखवतं तुमचा फॉर्म रिजेक्ट का होतोय याचं जे कारण येतं, ही सगळी कारणं एकत्रित करून आपण हा व्हिडिओ बनवतोय। तर याच्यात सगळ्यात महत्त्वाचं की जे तुम्ही बँक खातं देता आहे ते बँक खातं त्या महिलेचं स्वतःचं असलं पाहिजे। ते खातं जॉईंट अकाउंट चालत नाही। म्हणजे बरेच महिलांचं खातं जे आहे ते नवऱ्याशी मुलाशी अशा पद्धतीने जॉईंट खातं आहे, त्याच्यामुळे अशी खाती असणारे फॉर्म बाद झालेले आहेत। त्यानंतर हमीपत्र जे आपण जे फॉर्म भरल्याच्या नंतर हमीपत्र येतं, त्या हमीपत्रामध्ये अनेक महिलांकडून खाडाखोड झालेली आहे। ते कुठं नंबर चुकलेला आहे तर कुठं स्वतःची माहिती भरताना चुकलेली, तर खाडाखोड देखील झालेलं हमीपत्र रिजेक्ट केलं जातं आणि त्याच्यामुळे तो ऑटोमॅटिक तो फॉर्म बाद होतोय। सगळ्यात महत्त्वाचं, बँकेमध्ये बऱ्याच महिलांनी नवीन अकाउंट केली। ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक महिलांची अकाउंट नव्हती किंवा काही महिलांनी नवीन अकाउंट खोलली। त्याचा प्रॉब्लेम असा झाला की हे अकाउंट खोलल्यामुळं तुमचं आधार कार्ड त्या बँकेशी लिंक नाहीये। दुसरी गोष्ट, ते आधार कार्ड लिंक नसल्यामुळं त्या बँकेला तुमचं ते आधार कार्ड लिंक नसल्यामुळं सर्व्हरला त्याची माहिती उपलब्ध होत नाही। मग त्यामुळं नवीन खातं जर जोडलेलं असेल आणि त्याला जर तुमचं आधार कार्ड लिंक केलेलं नसेल तर तुम्ही ते खातं देऊ नका। म्हणजे ज्या बँकेला तुमचं खातं लिंक आहे, आधार कार्ड लिंक आहे, असंच बँक द्या किंवा असंच पासबुक घेऊन तुम्ही फॉर्म भरा। त्याच्यानंतर बऱ्याच वेळा जे फोटो डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत, रेशनिंग कार्ड अपलोड करायचं आहे, आधार कार्ड अपलोड करायचं आहे, शाळेचा दाखला अपलोड करायचा आहे, तर त्याचा फोटो जर नीट निघाला नाही तर तो काळपट दिसतो आणि तो तिथं सीन होत नाही, म्हणजे दिसत नाही, त्यामुळं अस्पष्ट दिसतो। तर त्यामुळं तीही काळजी घ्या। जर एखादा कोण मोबाईलवरून फॉर्म भरत असेल तर ज्यांच्या मोबाईलचा कॅमेरा उत्कृष्ट दर्जाचा आहे अशा लोकांकडून तुमच्या त्या फॉर्म भरून घ्या, फॉर्म फिलअप करून घ्या, कारण फोटो स्पष्ट दिसल्यामुळे सुद्धा फॉर्म रिजेक्ट होत आहे। त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला काळजी घेतली पाहिजे। त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे की काही जण आधार कार्डची एकच बाजू अपलोड करतायत किंवा एकच बाजू दोनदा अपलोड होती। तर आधार कार्डची पुढची आणि मागची दोन्ही बाजू अपलोड करायच्या आहेत। जर मागची बाजू नसेल तर फॉर्म रिजेक्ट होतो। आधार कार्डवरती जन्मतारीख नाहीये, त्याच्यानंतर नाव आणि तुमचं पॅन कार्डवरचं नाव किंवा बँकेतलं नाव, आधार कार्डवरती नाव चुकलेलं असतं किंवा त्याचं स्पेलिंग वेगळं असतं आणि बँकेतलं स्पेलिंग वेगळं असतं। त्याच्यामुळं अशा पद्धतीनं ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामुळं अडचण होतीये। तर त्या गोष्टी नीट लक्षात घ्या, त्यामुळं ते चुकीचं होत आहे। दुसरी गोष्ट, आधारवरचे नाव आणि पासबुकवरचे नाव मी आता जे तुम्हाला सांगितलं, राशन कार्डमध्ये नाव नाहीये, ते पण फॉर्म जे आहेत ते रिजेक्ट झालेले आहेत। त्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाचं, आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरला लिंक आहे का? जर आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरला लिंक नसेल तर ते आधार कार्ड बँकला लिंक असतं आणि मग तिथं पण परत ती क्वेरी निघते। म्हणजेच काय की एकतर तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक पाहिजे, तुमचं आधार कार्ड हे बँकेला लिंक पाहिजे आणि त्याच बँकेचं पासबुक तिथं तुम्ही जोडलेलं असलं पाहिजे किंवा त्याच बँकेचं डिटेल्स जे आहेत ते तुम्ही तिथं भरली पाहिजे, बँकेची माहिती तीच भरली पाहिजे।
मग याच्यामध्ये बघा, एक तर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक पाहिजे, आधार कार्ड बँकेला लिंक पाहिजे आणि तेच पासबुक तुम्ही किंवा त्याच बँकेच्या डिटेल्स ज्या आहेत त्या फॉर्म भरताना तुम्ही दिल्या पाहिजेत. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या आतापर्यंत फॉर्म रिजेक्ट झाल्याची जी कारणं आहेत ते याच्यामध्ये प्रामुख्यानं कारणं जी आहेत ती ही आहेत. मग आता तुम्हाला काय करायचं, तर ह्याच्यामध्ये ही काळजी घ्यायची आहे. सगळ्यात महत्वाचं, नवीन बँकेचं खातं जर तुम्ही उघडून देत असाल तर ती चूक करू नका. तुमचं जुनंच बँकेचं जर खातं असेल आणि जर त्याला आधार कार्ड लिंक नसेल तर आधार कार्ड लिंक करून घ्या आणि मग ते बँकेचं पासबुक त्याला जोडून द्या. अशा प्रकारे रिजेक्ट होण्याची जवळपास 90% जास्त ज्यांचे रिजेक्ट झालेले फॉर्म आहेत त्याच्यामध्ये एवढीच कारणं दिसून आलेली आहेत की ह्याच कारणांमुळे रिजेक्ट होत आहे. तर कृपया याची काळजी घ्या. तुमचा वेळ वाया जाणार नाही, पश्चाताप होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं, येत्या रक्षाबंधनला तुम्हाला पहिल्या लाडक्या बहिणीचा हप्ता देखील मिळून जाईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करा.